नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेलसारखा नान घरच्या घरी। तुम्ही ते हा नान पाहू शकता, दिसायलाच इतका सुंदर दिसतोय, चवीला तर अप्रतिम लागतो। त्याचबरोबर अगदी खुसखुशीत आणि मऊसूद बनला जातो। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे एका चाळणीमध्ये 1 वाटी मैदा घेतलेला आहे। मैदा व्यवस्थित चाळून घेऊया, म्हणजे त्याच्यातील जर काही कचरा असेल तर तो बाजूला निघून जाईल। संपूर्ण इथे मैदा व्यवस्थित असा चाळून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। त्याचबरोबर घालायचं आहे 1 चमचा साखर, छोटी एक लहान वाटी दही, दही जास्त आंबट नसावं। त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा खायचा सोडा। आता दह्यामध्ये सर्व पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। दह्यामध्ये व्यवस्थित पीठ मिक्स करून झालेलं आहे। आता आपण पीठ मळण्यासाठी हलकंसं कोमट पाणी वापरायचं आहे। जास्तही गरम नसावं आणि जास्तही गार नसावं, हलकंसं कोमट। तर कोमट पाण्याने इथे छान असं पीठ मऊसूद असं मळून घेतलेलं आहे। आपण जेव्हा चपातीसाठी पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं सैलसर असं हे पीठ मळायचं आहे। पीठ मळून झाल्यानंतर पुन्हा 1 चमचा इथे मी तेल टाकलेलं आहे आणि पुन्हा छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी हे पीठ छान असं मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे। 20 मिनिटानंतर पुन्हा इथे झाकण काढूया आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान मऊसूद असं हे पीठ बनले गेलेलं आहे। तर आता हे पीठ पुन्हा मळायची गरज नाही, याचे गोळे आपण बनवू शकतो। तुम्हाला जर वाटत असेल की पुन्हा पीठ मळायची गरज आहे तर तुम्ही पुन्हा एकदा पीठ मळून घेऊ शकता। तर आता हे गोळे आपण जेव्हा चपाती बनवतो त्याच्यासाठी जेवढा पिठाचा गोळा घेतो त्याच पद्धतीने इथे मी पीठ घेतलेलं आहे। अगदी जास्तही पीठ घ्यायचं नाही, कारण मीडियम आकाराचे नान आपण इथे बनवणार आहोत। त्याच्यासाठी हा चपाती एवढा गोळा पिठाचा अगदी योग्य प्रमाण आहे। तर पहा, व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवत आहे याच पद्धतीने संपूर्ण जे पिठाचे गोळे आहेत ते इथे मी बनवून घेतलेले आहेत। आता एक पिठाचा गोळा बाजूला ठेवायचा आहे आणि उरलेले जे पिठाचे गोळे आहेत त्याच्यावरती एखादा रुमाल असा झाकून ठेवायचा, जेणेकरून पिठाचे गोळे कोरडे पडणार नाही। आता आपण नान बनवायला घेऊया। पोळपाटण्याला थोडंसं मैदा पीठ लावून घेतलेलं आहे। पिठाचा गोळा ठेवल्यानंतर वरून थोडंसं पीठ घालायचं आहे आणि आपल्याला हा नान लाटून घ्यायचा आहे। नान हा थोडासा असा उभट असतो, त्याच्यामुळे सुरुवातीला इथे मी थोडंसं गोल लाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी नानला व्यवस्थित असा आकार देऊन घेणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता छान असा आकार देत आपण इथे नान लाटून घेतलेला आहे। आता इथे मी थोडीशी करंजी घेतली, ती आपण वरून घालून घेऊया। त्यानंतर घालायची आहे बारीक कट केलेली कोथिंबीर। आता पुन्हा एकदा हलक्या हाताने आपल्याला हा नान लाटून घ्यायचा आहे, जेणेकरून कोथिंबीर आणि कलोंजी आहे ती पिठाला व्यवस्थित अशी चिकटून राहील। आता नान लाटून तयार आहे। आता आपण परतून घेऊया। आता परतून घेतलेल्या बाजूला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे। तर इथे मी नान शेकण्यासाठी चपातीचाच तवा वापरलेला आहे। तुमच्याकडे जर लोखंडी तवा असेल तर तोही तुम्ही इथे वापरू शकता। पाणी लावलेली बाजू आहे ती तव्यावरती घालायची आहे आणि छान खरपूस असा नान आपल्या इथे भाजून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती छान असे बबल्स या नानला आलेले आहेत। आता खालच्या बाजूनं नान व्यवस्थित असा भाजला गेल्यामुळे आता आपण नान परतून घेऊया। आपल्याकडे जर लोखंडी तवा असेल तर तोच आपण असा उलटा करून नान भाजू शकतो, पण इथे मी चपातीचा तवा वापरल्यामुळे परतून घेते। परतल्यानंतर थोडंसं आपल्याला हा नान असा प्रेस करून छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। कुठेही त्याचा कच्चेपणा राहता कामा नाही। तर दुसऱ्या बाजूनेही छान असा इथे तुम्ही पाहू शकता नान भाजला गेलेला आहे। तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे बटर वापरू शकता, तर इथे मी तुपाचा वापर केलेला आहे। आता छान असं तूप लावून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता हॉटेलपेक्षाही परफेक्ट असा नान इथे आपला बनवून तयार आहे। सेम हीच पद्धत वापरून संपूर्ण नान आपण इथे बनवून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी हॉटेलपेक्षाही अप्रतिम असे हे नान आपण घरच्या घरी बनवून तयार केलेले आहेत। अगदी झटपट बनले जातात
जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. बाय बाय.